नमस्कार. संरक्षणशास्त्र विभागाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खरं म्हणजे BA द्वितीय वर्षामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. BA द्वितीय वर्षामध्ये आर्ट ऑफ मराठा वॉर हा एक पेपर अभ्यासक्रमासाठी आहे आणि मराठ्यांची युद्ध पद्धत ही जागतिक व्यवस्थेमध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीने अभ्यासली जाते, जे आपण BA द्वितीय वर्षामध्ये या ठिकाणी अभ्यासणार आहोत. खरं म्हणजे मराठा हा जातीवाचक शब्द आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये घेत असला तरी हा प्रादेशिक वाचक शब्द आहे, याची नोंद प्रथमतः करणं गरजेचं आहे. कारण या शब्दामुळे जाती व्यवस्थेला चालना मिळू शकते. त्या अनुषंगाने मी प्रथमतः हे स्पष्ट करू इच्छितो की हा प्रादेशिक किंवा प्रदेशवाचक शब्द या अनुषंगाने मी या ठिकाणी घेत आहे. खरं म्हणजे मराठ्यांची युद्धकला, मराठ्यांची युद्ध पद्धत ही जगामध्ये एक वेगळी युद्ध पद्धत म्हणून अभ्यासली जात असली तरीही मराठ्यांची युद्ध पद्धत निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा या संपूर्ण पेपरमध्ये आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या युद्धांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यामुळे आपण हा पेपर या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या पेपरमधला पहिला चॅप्टर आहे शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी महाराष्ट्राची भौगोलिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक परिस्थिती कशी होती. खरं म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरीवर झाला. हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. मात्र त्यांचा जन्म होण्यापूर्वी या ठिकाणची व्यवस्था कशी होती, या ठिकाणची राजकीय व्यवस्था, या ठिकाणची सामाजिक व्यवस्था, या ठिकाणची आर्थिक व्यवस्था, या ठिकाणची धार्मिक व्यवस्था कशी होती, या भागामध्ये जे लोक वास्तव करत होते त्यांचा काय आपण अभ्यासणार आहोत. या अनुषंगाने हा पेपर आपल्याला पाहायचा आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी दक्षिण आणि उत्तर भारत हा भाग या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येतो. खरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी भारतामध्ये खूप काही बदल झालेले आपण इतिहासामध्ये पाहिले आहेत. ते सांगण्यापूर्वी मला या ठिकाणी मोहम्मद बिन कासिम आणि मोहम्मद गोरी या अफगाणी भागातून आलेल्या काही योद्ध्यांनी आपला प्रभाव इसवी सन 700 पासूनच या भारताच्या भागावर निर्माण केलेला होता आणि तो आपल्याला ज्ञात आहे. मोहम्मद बिन कासिम आणि मोहम्मद गोरीने निर्माण केलेली व्यवस्था या ठिकाणी त्यांचे काही गुलाम जोपासत होते आणि त्यामुळे इसवी सन 700 ते 1000च्या आसपास इथं गुलामांचं राज्य म्हणजे गुलामी व्यवस्था या ठिकाणी राज्यकारभार करत होती, ज्यामध्ये वेगवेगळे शासक होऊन गेलेले आहेत. म्हणजे भारतामध्ये मुघल येण्याच्या अगोदर या ठिकाणी गुलाम राज्य करत होते आणि त्या गुलामांच्या व्यवस्थेमधला राजा इब्राहिम खान लोधी हा भारताचा प्रमुख म्हणून काम पाहत होता. खरं म्हणजे 1526 साली इब्राहिम खान लोधी आणि मंगोलिया प्रांतातून आलेला बाबर यांच्यामध्ये पानिपतचं पहिलं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये इब्राहिम खान लोधीचा पराभव झाला आणि बाबरानी म्हणजे मुघल या भारताचे प्रमुख झाले. 1526 मध्ये मुघलांनी सत्ता हस्तगत केल्याच्या नंतर उत्तर भारतातून दक्षिण भारतामध्ये आपला राज्याची व्यवस्था आपला विस्तार करण्याची व्यवस्था निर्माण केलेली होती. तेव्हा उत्तर भारतातून दक्षिण भारतात येण्यापूर्वीच या ठिकाणी 1498 साली वास्को दी गामा नावाचा एक पोर्तुगीज खलासी भारताच्या कालिकत बंदरावर येऊन थांबला होता आणि त्यांनी आपला समुद्र मंथन चालू ठेवलेलं होतं. म्हणजे 1526च्या अगोदर या ठिकाणी पोर्तुगीज आणि इसवी सन 1600 पर्यंत पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटिश भारताच्या सागरी सीमांवर येऊन स्थानापन्न झालेली होती. म्हणजे 1526ला बाबर आणि 1526 ते 1600च्या काळापर्यंत भारतामध्ये बाबर हा बाहेरून आलेला होता. पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटिश हे बाहेरून आलेले होते. बाबर हा उत्तर भारतामध्ये प्रचंड प्रमाणात आपले राज्य व्यवस्था निर्माण करत होता आणि दक्षिण भारताच्या काही भागामध्येही त्याने आपलं राजकीय अस्तित्व निर्माण केलेलं होतं. मात्र दक्षिण भारतामध्ये
हसन गंगू बहामनी नावाचा एक बहामनी व्यवस्था जोपासणारा राजा या ठिकाणी राज्यकारभार करत होता. मात्र 13व्या-14व्या शतकामध्ये त्याच्या राज्याचे 5 तुकडे झाले आणि त्या 5 तुकड्याच्या 5 शाह्या निर्माण झाल्या, ज्यामध्ये आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बरीदशाही यांचा उल्लेख आपण करतो. आणि या 5 शाह्या दक्षिण भारतामध्ये मुघलांच्या येण्या अगोदरपासूनच त्यांचा राज्यकारभार करत होत्या. याच शाह्यांमध्ये विशेषतः आदिलशाही आणि निजामशाही ही या शाह्यांचा प्रभाव दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला होता. झालं असं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी या ठिकाणी धार्मिक दृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात परकीय लोकांचा प्रभाव निर्माण झालेला होता. म्हणजे मुघल हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले होते. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश या ठिकाणी आलेले होते आणि ते त्यांचा धर्म त्या पद्धतीने या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न करत होते. आणि राज्यधर्म हा या ठिकाणचा प्रमुख धर्म मानला जात होता आणि धार्मिक व्यवस्था या ज्या विचारधारेचा राजा असेल त्याचाच धर्म या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वीकारणं लोकांना भाग पडत होतं, कारण त्या पद्धतीची राज्यव्यवस्था या ठिकाणी चालत होती. म्हणजे धार्मिक अस्थिरता शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी होती. राजकीय अस्थिरता तर प्रश्नच नाही आहे. या ठिकाणच्या जे प्रादेशिक भागामध्ये वास्तव करणारे लोक होते त्यांना राजकीय स्वातंत्र्य नव्हतं आणि ज्या दक्षिण भारतामधल्या 5 शाह्या होत्या त्यांच्या आधिपत्याखालीच आपली उपजीविका भागवणं हे त्यांना स्वीकारावं लागलं होतं. आणि भौगोलिकदृष्ट्या दक्षिण भारत हा अत्यंत वेगळ्या प्रकारचा आहे. म्हणजे भारताचे प्राकृतिकदृष्ट्या 5 भाग जरी पडत असले तरी महाराष्ट्राचेही प्राकृतिकदृष्ट्या 5 भाग पडतात. म्हणजे भारतामध्ये मैदानी प्रदेश आहे, पर्वतीय प्रदेश आहे, किनारपट्टी आहे, पठार आहे, वाळवंट आहे. तसंच महाराष्ट्रामध्येही आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्येही मैदान आहे, महाराष्ट्रामध्येही पठार आहे, महाराष्ट्रामध्येही किनारपट्टी आहे, आजच्या महाराष्ट्रामध्येही जंगल आहे. म्हणजे पठार जरी असलं, आपलं जे पठार आहे ते दख्खनचं पठार आहे आणि या दख्खनच्या पठारामध्ये बघा ना, आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो, जंगल आहे, नदी आहेत, नाले आहेत, म्हणजे दऱ्या आहेत, खोरे आहेत, किनारपट्टी आहे, पर्वत आहे, टेकडे आहेत. ह्या सगळा भाग पठारी प्रदेशामध्ये आहे आणि हा भाग मानवी शारीरिक क्षमतेच्या व्यवस्थेला अत्यंत क्लेशदायक आहे. अशा भागात वास्तव करणाऱ्या लोकांना त्या भागामधील असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीशी जुळवून घेणं गरजेचं असतं आणि ते शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वीच्या लोकांनीही जुळवून घेतलेलं होतं. म्हणजे भौगोलिकदृष्ट्याही हा भाग अत्यंत खडतर होता. धार्मिकदृष्ट्या अस्थिरता आहे, राजकीयदृष्ट्या अस्थिरता आहे, भौगोलिकदृष्ट्या अस्थिरता आहे. या दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या तर प्रचंड अस्थिरता होती, कारण इतर विचारधारेच्या लोकांच्या आधिपत्याखाली उपजीविका भागवण्याचंच काम फक्त या ठिकाणच्या लोकांना करावं लागत होतं. त्यामुळे आर्थिक क्षमता निर्माण करणं हे सामान्य लोकांसाठी अत्यंत खडतर पद्धतीचं काम होतं. आणि सामाजिकदृष्ट्या आपण पाहत असाल तर सामाजिक व्यवस्थाच या ठिकाणी खूप वर्णव्यवस्थेवर आधारलेली होती. जाती व्यवस्था या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि वर्णव्यवस्थेमधले जे काही 4 वर्ण आहेत त्याच्यामधलेच लोक त्या व्यवस्थेच्या पद्धतीने वास्तव करत होते. विशेष म्हणजे काही अवर्णीय लोक होते जे गावकुसाच्या बाहेर पण असायचे आणि त्यांना ह्या वर्णामध्ये व्यवस्थाच दिलेली नव्हती. वर्णव्यवस्थेमध्ये त्यांना आणि अशी या ठिकाणची सामाजिक व्यवस्था अस्थिर पद्धतीने वास्तव करत होती. म्हणजे गाव आणि गावाच्या आजूबाजूला 18 आलुतेदार, 12 बलुतेदार आणि गावकुसाबाहेरचे काही लोक अशा पद्धतीने व्यवस्था या ठिकाणी चालत होती आणि जी उतरंडीप्रमाणे जाती व्यवस्थेप्रमाणे या ठिकाणी सक्रिय होती. म्हणजे सामाजिकदृष्ट्याही अस्थिरता होती. अशी अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी महाराष्ट्रामध्ये होती आणि ती सगळी व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर त्यांच्या आई राजमाता, राष्ट्रमाता जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अत्यंत स्पष्टपणे सांगितली, ज्याचा परिणाम शिवाजी महाराजांवर होऊन त्यांनी स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेऊन
या ठिकाणच्या प्रत्येक मानवाला स्वराज्याची व्यवस्था निर्माण करून दिली. म्हणून आपल्याला शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी या घडणाऱ्या संपूर्ण घटकांचा अशा पद्धतीने उहापोह करावा लागेल. धन्यवाद.